श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मराठी विभाग आयोजित महिला सक्षमीकरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहोत। या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि समोर माझ्या सर्व माता भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। उपस्थित सर्वांचेच मी या ठिकाणी मनापासून स्वागत करते। आज खरं तर 8 मार्च हा होऊन गेले, परंतु त्याचे कार्यक्रम अजूनही चालू आहेत। 8 मार्च हा दिवस आपण महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि त्यांनी दिलेल्या आपल्या योगदानाचा, महान असा योगदानाचा कार्यक्रम म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत असतो। आज जर पाहिलं तर जे का कुटुंबाच्या जडणघडणीमध्ये आईचा जेवढा मोलाचा वाटा असतो तेवढाच राष्ट्राच्या विकासात देखील एका महिलेचा आज वाटा आहे आणि आज तोच दिवस आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। आपल्या भारताच्या इतिहासात देखील पाहिलं तरी सर्व महिला, खूप साऱ्या महिला आहेत का त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलं की महिला ह्या कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीयेत। आज सावित्रीबाई फुले, आज त्यांच्यामुळे आपल्या सर्वांना आपल्या शिक्षणासाठी आपल्याला प्रोत्साहन भेटलं। त्यामध्ये मेरी कॉम असतील, त्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या काळात केलेलं आहे। खरं तर आज या महिलांच्या जिद्दीने आणि चिकाटीने दाखवून दिलं की महिलांच्या पाठी जर आपण सक्षमपणे उभे राहिलो तर महिला ह्या कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत। आज त्यांच्या फक्त स्वप्नांना आपण पंख दिले पाहिजेत आणि जे कोणीही करू शकत नाही आज ती एक महिला करेल। याचं उत्तम उदाहरण म्हणजे खूप साऱ्या महिला आहेत। आज सावित्रीबाई फुले आहेत, त्या दिवशी आनंदीबाई गोपाल त्यांनी देखील वैद्यकीय क्षेत्रामध्ये पहिल्या महिला डॉक्टर म्हणून त्यांचं नाव आहे। अशा अनेक महिला आहेत का त्यांनी आज आपल्या कार्यातून दाखवून दिलं की महिला ह्या कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत आणि आज हाच दिवस आपण मोठ्या आनंदात या ठिकाणी साजरा करतोय। मी खरं तर कॉलेजचे मनापासून या ठिकाणी आभार मानते की त्यांनी आज एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली। त्याबद्दल देखील सर्व कॉलेजचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सर्व प्राचार्य, शिक्षकांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते आणि या झालेल्या जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।